नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, क्लास निवड विकल्प सुरू झालेला आहे. त्याचबरोबर विकल्प निवडताना काय काळजी घ्याल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे ऑफिशियली पत्र जाहीर झालेलं आहे 12/1/2026 ला. यामध्ये काय लिहिलं आहे, संदर्भातील पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता निवड झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण संस्था निवडबाबतची विकल्प लिंक उपलब्ध करून देण्याबाबत. सगळे जेवढे एक्झाम तुम्ही दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामधील तुम्हाला प्रशिक्षण संस्था जी आहे त्याचं जे कोचिंग असते ते निवडण्याची इथे तुम्हाला लिंक उपलब्ध करून देण्यात बाबतची आहे. त्याचबरोबर इथे मी इम्पॉर्टंट तुम्हाला सांगणार आहे. हे सगळं वाचून नाही दाखवणार, जे तुमच्यासाठी कामाचं आहे ते. इथे बघू शकता, सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण संस्थेची निवड करण्याकरिता ऑनलाईन विकल्प देण्याची लिंक बार्टीच्या संस्थेच्या संकेतस्थळावर 12/1/2026 रोजीपासून ते 19/1/2026 रात्री म्हणजे जवळपास 12 वाजतापर्यंत तुम्हाला ते उपलब्ध राहील. जर तुम्ही हे काही केलं नाही, इथे आणखी त्यांनी सांगितलंय याची मुदत वाढ देण्यात येणार सुद्धा नाही, असं सुद्धा सांगितलंय. म्हणून 12 ते 19 पर्यंत तुम्हाला तुमची जी कोचिंग तुम्हाला कोणती पाहिजे ते तुम्हाला निवडायची आहे. त्याचबरोबर इथे दिलेलं आहे, जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी UPSC, MPSC, स्टेट सर्व्हिस, MES, JMFC, ग्रुप बी अँड सी, IBPS, SSC वर्ग 3 आणि पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण पात्र ठरला असेल, त्याने तिने आपल्या पसंतीनुसार केवळ एकच योजनेची निवड करणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जर इथे तुम्ही बघू शकता, आणखी त्यांनी एक महत्त्वाची बाब सांगितली आहे. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थांकडे जर योजनांमध्ये अंतर्भूत नसणाऱ्या बाबी जसे की रोख रकमेची मागणी करणे, टॅबलेटची मागणी करणे, आर्थिक लाभाची मागणी करणे, प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलतीची मागणी करणे व तत्सम स्वरूपाच्या मागण्या करत असल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारावर योग्य ते कारवाई केली जाईल. त्याचबरोबर तुमच्याकडून जे स्कॉलरशिप तुम्ही घेतले आहे ते सुद्धा ते परत तुम्हाला मागतील, जर तुम्ही त्यांच्यावर काही दबाव कोचिंग क्लासवर बनवत असेल तर. आणि त्याचबाबत तुमच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जातील विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. म्हणून कोणतेही टॅब, कोणत्याही रकमेची त्यांना कोणत्याही प्रकारच्या तुम्ही असं काही करू शकत नाही, कारण इथे त्यांनी सांगितले आहे टॅबची मागणी आणि ट्युशनही तुम्हाला टॅब देणार नाही, असं सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आता काय करायचं, इथं 5 संस्थान पसंतीक्रम विकल्प दिल्यानंतर OTP द्वारे सदर पसंतीक्रम अंतिम केल्यानंतरच आपले विकल्प सबमिट करण्याचा टॅब कार्यान्वित होईल. सबमिटवर क्लिक केले असता आपले पसंती विकल्प नोंद होऊन त्याची एक्नॉलेजमेंट रिसिप्ट तयार होईल आणि ते तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर इथे काय दिलेलं आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात देय असलेल्या लाभाबाबतची सविस्तर माहिती. त्याचबरोबर इथे तुम्हाला स्टायफंड बद्दल दिलेलं आहे. ईमेल ID वर तुम्हाला जे आहे ते. आता इथे काय लिहिलं आहे, ज्या योजनेची निवड उमेदवाराने केली असेल ती अंतिम मान्यता देऊन त्या योजनेशी संबंधित नामनिर्देशित खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर आता इथे काय दिलेलं आहे, OTP द्वारे जोपर्यंत आपण विकल्प सत्यापित व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपले विकल्प अंतिम होणार नाही. जेव्हा OTP येईल तुम्हाला जे आहे ते तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सदर विकल्प लिंकवर कॉन्टॅक्ट या टॅब शीर्षकाखाली सर्व संबंधित योजनांचे योजनानिहाय संपर्क ईमेल ID दिले आहेत. तिथे सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम राहिली तर तुम्ही त्यांना मदत मागू शकता. त्यांची ईमेल ID दिलेली आहे, इथे. त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथे 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 2 पेक्षा जास्त जर योजनांचा लाभ घेत असाल तर तुमची निवड प्रक्रिया जी आहे ते रद्द होईल विद्यार्थी मित्रांनो. हे अतिशय महत्त्वाचं होतं तुमच्यासाठी. तुम्हाला काही जर क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. कारण
चांगली कोचिंग तुम्हाला निवडायची आहे आणि त्याची जी तारीख आहे ते आणखी सांगून देतो 12/1/2026 ते 19/1/2026 पर्यंत तुम्हाला याची जे कोचिंग आहे ते निवड करायची आहे. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे. आपण भेटूया अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.